नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु यासाठी कोणत्या महिला पात्र असतील? कारण नुकतंच आता जवळपास 92 लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झाल्या आहेत. कोणत्या महिलांना यापुढचे हप्ते मिळतील आणि या ठिकाणी केवायसी बाबत काय अपडेट आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आता बघा मित्रांनो, जवळपास 92 लाख महिला अशा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या आहेत. आता या 92 लाख मध्ये कोणत्या महिला आहेत? अशा महिला 60 लाख आहेत की ज्यांनी केवायसीच केलेली नाही अजून. ज्या महिलांनी अजून केवायसी केली नाही अशा जवळपास 60 लाख महिला आहेत. त्यामुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. आता ह्या 60 लाख महिलांसाठी पुन्हा केवायसी सुरू होऊ शकते का? नक्की या महिलांसाठी पुन्हा केवायसी सुरू होऊ शकते. कारण केवायसीचा जो शासन निर्णय आला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं बंधनकारक राहील. परंतु आज केवायसी सुरू झालेली नाहीये. आता केवायसी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपण नक्की आपल्या चॅनलवर देऊ. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पैसे बंद झाले आहेत. त्याची कारणं काय आहे? बघा, खूप कारणं आहेत. इन्कम टॅक्स भरणाऱ्या ज्या महिला आहेत, आता इन्कम टॅक्स मध्ये महिलाच नाही, महिलांच्या पतीनं जरी इन्कम टॅक्स भरलेला असेल तरी देखील त्या महिला या ठिकाणी अपात्र ठरतात. आता इन्कम टॅक्स वरून ही गोष्ट कशी समजते? बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त उत्पन्नाची अट काय आहे? 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला जातो त्या ठिकाणी वाढीव उत्पन्न दाखवलं जातं आणि इन्कम टॅक्सच्या डाटावरून यांनी खूप महिला या ठिकाणी अपात्र केल्या आहेत. आता जर एखाद्या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरला असेल, कारण त्या ठिकाणी लोनसाठी आपण जास्त उत्पन्न दाखवतो इन्कम टॅक्समध्ये, जवळपास 5 लाख, 6 लाख, 7 लाख, फक्त टॅक्स स्लॅबमध्ये तो बसू नये म्हणून आपण ते उत्पन्न टॅक्स स्लॅबच्या आतमध्ये 8-9 लाखापर्यंत लोक दाखवतात. आणि जर तुम्ही उत्पन्न इन्कम टॅक्समध्ये 8-9 लाख रुपये दाखवलं असेल तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरता. महिलेचा पती जरी इन्कम टॅक्स भरत असेल आणि त्या ठिकाणी जर उत्पन्न 8-9 लाखाचं दाखवलं असेल तर मात्र अशा खूप महिला आहेत ज्यामुळे या कारणामुळे बंद झालेल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 4 चाकी वाहन नावावर आहे. कोणाच्या? महिलेच्या किंवा महिलेच्या पतीच्या नावावर जर 4 चाकी गाडी असेल तर अशा देखील खूप महिला आहेत ज्यांचे पैसे या कारणामुळे बंद झाले. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस केवायसी केली त्यावेळेस महिलेचं आधार कार्ड, महिलेच्या पतीचं आधार कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊन मोकळे झाले आणि त्या माहितीच्या आधारे, आधार कार्डच्या माहितीच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात की तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमामध्ये बसता का. या गोष्टीमुळे खूप महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. आणि जर तुम्ही पात्र असून देखील जर तुमचे पैसे बंद झाले असेल तर चिंता करू नका, पैसे पुन्हा सुरू होतील. आता पुढची माहिती काय आहे बघा, काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेत. आता केवायसी बाबत बघा, ज्या महिलांची केवायसी बाकी आहे त्यांना सरकार पुन्हा एक संधी देण्याच्या तयारीत आहे आणि विंडो पुन्हा खुली केली जाणार आहे. केवायसी साठी पुन्हा केवायसी साठी मुदत दिली जाईल किंवा जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरू झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे, ज्यांनी अगोदर केवायसी केली असेल त्यांना पुन्हा केवायसी करावी लागेल आणि ज्यांनी केवायसी बाकी असेल त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. काय होईल त्याबाबत आपण पुढे नेहमी माहिती सांगत राहू. पुढचा मुद्दा बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जून महिन्याचा जो हप्ता आहे, आता प्रत्येक महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातात. यासाठी बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी आहे की जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झाला आहे. याबाबतचा एक शासन निर्णय येऊन गेला की लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणासाठी आणि तो GR आल्यानंतर या ठिकाणी पैसे महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होते. आता हा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. आता कधी जमा होईल? बहुतेक शक्यतो 15 तारखेपासून सुरू व्हायला पाहिजे होते, परंतु अजून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीये. पुढचा मुद्दा आहे एकत्रित हप्त्याचा, की आता कोणत्या महिलांना 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. ज्यांचा जून महिन्याचा जर या महिन्यामध्ये आला नाही, ज्यांचं केवायसी मुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे जर या महिन्यात पैसे आले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जून आणि जुलैमध्ये एकत्र पैसे मिळू शकतात. किंवा ज्या महिलांचे मागचे पैसे बाकी असतील तांत्रिक अडचणीमुळे तर त्यांना देखील 2 महिन्याचे मागचे मे आणि जूनचे किंवा जानेवारी फेब्रुवारी पासून जे बाकी असतील ते पैसे देखील एकत्र या ठिकाणी मिळू शकतात. सध्याची आकडेवारी
काय आहे ती बघा. लाभार्थी संख्या सध्याचा जो आकडा आहे तो आहे 1,67,00,000 ते 1,70,00,000च्या आसपास. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटी महिला या ठिकाणी लाभार्थी म्हणून नोंदणी केली होती. त्याच्यातून जवळपास 92 लाखाच्या आसपास म्हणजे 1 कोटीच्या आसपास महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. किती महिला आहे? 1,67,00,000 ते 70 लाखापर्यंत म्हणजे जवळपास 1.5 कोटीच्या आसपास महिला आहेत, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हा जून महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. लवकरच हे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील आणि त्याबाबतची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या-मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.